नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली। केरळमधून येऊन महाराष्ट्रात घरफोडी आणि महामार्गावरील लुटमार करणाऱ्या तब्बल 12 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या कारवाईत तब्बल 19,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। डिसेंबर 2025 मध्ये वाडीवरे परिसरात स्कॉर्पिओ गाडी अडवून प्रवाशांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत 4.5 लाखांची लूट करण्यात आली होती। या गंभीर घटनेनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला। आरोपींची भाषा आणि शरीरयष्टीवरून ते केरळ राज्यातील असल्याचं निष्पन्न झालं। यानंतर पोलिसांनी थेट केरळमध्ये जाऊन 2 मुख्य संशयितांना ताब्यात घेतलं। यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली। ही टोळी पुन्हा नाशिक जिल्ह्यात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचं उघड झालं। मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्ग परिसरात 4 चाकी वाहनात दबा धरून बसलेल्या इतर साथीदारांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि सिन्नर पोलिसांनी संयुक्त छापा टाकला। या कारवाईत आणखी 10 संशयितांना अटक करण्यात आली। 5 आरोपी फरार आहेत। या संशयितांकडून लोखंडी तलवारी, कोयते, टोकदार चाकू, मिरचीपूड तसेच टोयोटा एटिव्हएस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटीसह 4 महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या। या टोळीनं महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्यांना ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे बाबू रमन पिल्ले, चंगमनाडू, अर्नाकुलम, केरळ, आणि आकाश एस श्रीकांत, कोडगल्लोर, त्रिसूर, केरळ, हे 2 लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून असं समजलं की सध्या त्याच टोळीतले 10 सदस्य हे सिन्नरच्या भागामध्ये एक गाडी लुटण्यासाठी आलेली आहे आणि ती गाडी लुटण्यासाठी त्यांनी सापळा रचलेला आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर सिन्नरचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत वामरे, त्यांची पूर्ण टीम, इथले स्थानिक क्राईम ब्रँचची टीम यांनी एकत्रितपणे या ठिकाणी जे 10 लोक होते त्या लोकांना पाठलाग करून ताब्यात घेतलं। म्हणजे इथले 10 लोक आणि केरळमधून आलेले 2 लोक, असे 12 लोकांना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे। एवढी मोठी टोळी आतापर्यंत कधी मिळालेली नाही। त्यातले 2 मिळतात, 3 मिळतात, 4 मिळतात, जास्तीत जास्त 12 लोकांना यामध्ये पकडलेलं आहे। या 12 लोकांच्याकडे 3 गाड्या मिळालेल्या आहेत, 3 वेगवेगळ्या गाड्या। त्याच्यामध्ये स्कॉर्पिओमध्ये त्या 3 गाड्यामध्ये स्प्रे, वेफन आणि इतर सर्व रॉड वगैरे ह्या सगळ्या गोष्टीच्या दरोडा टाकण्यासाठी आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व मिळाल्या। म्हणून या 12 लोकांच्या विरोधात सिन्नर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्याकडच्या कार होत्या, त्यामध्ये टोयोटा एटिव्हस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी अशा 3 वेगवेगळ्या कार त्याच्यामध्ये वापरल्या होत्या। बँकेमध्ये वापरणारे सगळे ATM कार्ड्स आणि इतर किमती मुद्देमाल असा साधारणतः एकूण 19,55,300 रुपयाचा मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे। त्यांचा PCR घेतला गेलेला आहे। कधीपर्यंत? 23 तारखेपर्यंत त्यांना PCR मिळालेला आहे आणि त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये त्यांनी वाडीवरीचा गुन्हा केलेला असल्याची कबूल दिलेली आहे। याच्याबरोबरच आणखी काही जिल्ह्यातील आणि राज्याच्या बाहेर मधले सुद्धा गुन्हे हे आताच्या पुढच्या परिस्थितीमध्ये नक्कीच उघडकीस येतील, कारण त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत सर्वत्र वापरली जाते आहे आणि यांचे ज्या मोडस ऑपरेंडी आहे ते अतिशय गुंतागुंतीचे आहे, ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अत्यंत कठीण काम होतं। त्यांची भाषा आणि त्यांचे तात्काळ गायब होण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नव्हत्या। असाच गुन्हा याच्यापूर्वी काही युनिट्समध्ये झालेले आहेत, त्याच्यामधले 2-4 लोक पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। परंतु ही सर्वच्या सर्व लोक पकडणं याच्यापर्यंत आतापर्यंत आणखी काही लोक त्याच्यामध्ये असणार आहेत। भविष्यात तपासामध्ये हे नक्कीच निष्पन्न होईल। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा मोठा डाव उधळला गेलाय। फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी इसाक कुरेशी।